काही विधेयक ही समाजासोबतच सरकारसाठी देखील फार महत्वाची असतात. तिहेरी तलाक विधेयक सुद्धा त्यापैकीच एक आहे आणि आधी हे विधेयक संख्याबळाच्या ताकदीवर लोकसभेमध्ये पास झालं, पण राज्यसभेमध्ये अडकलं. आज लोकसभेमध्ये सुधारित विधेयकाला परत विरोधकांनी विरोध केलाय, पण अखेर विधेयक लोकसभेमध्ये मंजूर झालंच. पण मग आता हाच प्रश्न विचारला जातोय की शबरीमाला मंदिराचं काय? पाहूयात यासाठी TV9चा स्पेशल रिपोर्ट. तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत मंजूर. मोशन दॅट बिल बी पास्ड इज अडॉप्टेड. मतदानावेळी काँग्रेसचा सभात्याग. विधेयक निवड समितीकडे पाठवण्याची मागणी फेटाळली. राज्यसभेत तिहेरी तलाक विधेयक विरोधकांनी अडकवल्यानंतर मोदी सरकारनं त्यात बदल करून पुन्हा लोकसभेत चर्चेसाठी आणलं. सुधारित विधेयकाला पुन्हा काँग्रेसने विरोध केला, पण अखेर विधेयक लोकसभेत पास झालं. एक धर्म के अंदर इंटरफियर करना सरकार और सरकार इंटरफियर करके अपने कानून बनाना किस हद तक ठीक है. इसीलिए मैं आपसे रिक्वेस्ट करता हूं और गवर्नमेंट से भी रिक्वेस्ट करता हूं कि इसको ज्वाइंट सेलेक्ट कमेटी को आप भेजिए. आज के इस बिल का तात्पर्य न किसी जमात के खिलाफ है, न किसी आस्था के खिलाफ है, न किसी कम्युनिटी के खिलाफ है. आज का बिल सिर्फ इंसानियत और इंसाफ का है. आज का बिल इस देश की अपनी जो बहनें हैं उनकी गरिमा, उनकी समानता और उनको न्याय देने का बिल. ये कल हैदराबाद में दिया गया है ट्रिपल तलाक, कल. उसके बाद उड़ीसा में भी 3 तलाक कल दिया गया है, और पत्नी ने रोटी काली बनाई तो 3 तलाक. आप जो है कत्ल करेंगे और कहेंगे जी कत्ल कर दिया तो हमें जो है वो सजा क्यों दोगे तुम उम्र भर की. आप जो है वो बलात्कार करेंगे और आपके खिलाफ जो है वो जो कानून बने हुए हैं कहेंगे जी सजा क्यों दोगे. आप डकैती डालेंगे, आप आतंकवाद करेंगे, आप चोरी करेंगे और उसको कहेंगे जी ये कानून जो बना है बड़ा तगड़ा है. अगर इसका पति जो है जेल चला जाएगा तो उसकी पत्नी क्या करेगी. अरे भाई आप जुर्म करो ही क्योंकि जेल जाना पड़े आपको. कि आखिर आपकी कौन सी मजबूरी है कि हमारे वतन अजीज में होमोसेक्सुअलिटी को डिक्रिमिनलाइज कर दिया गया. 377 का जजमेंट है, होमोसेक्सुअलिटी डिक्रिमिनलाइज कर दिया गया और आप ट्रिपल तलाक को क्रिमिनलाइज कर रहे हैं. एक मर्द और मर्द, एक खातून और खातून अपने साथ रहकर जो भी करना चाहे कर सकते हैं, उस पर आपको आपत्ति नहीं है. आपको आपत्ति है कि ट्रिपल तलाक को क्रिमिनलाइज किया जा रहा है. क्यों किया जा रहा है? क्योंकि इस्तेमाल हमारे खिलाफ होगा. सध्या दिल्लीतलं वातावरण थंड असलं तरी लोकसभेतलं वातावरण तापलं होतं, कारण विरोधक सरकारवर चांगलेच तुटून पडले. Nobody is against the social change, but I have one humble question to ask you. With full humility, please put your hand on your heart and tell me that this is not political and your agenda is only social. Why did you use the ordinance route and not a consensus route is my first question to ask you. Kiran Kulkarni, she's a Maharashtrian Brahmin girl, walked up to me in a burqa and she started talking to me in Marathi. I said, "Aap kahan ki?" She said, "माझं नाव किरण कुलकर्णी, मी मराठी ब्राह्मण आहे, मुसलमान माणसाशी लग्न केलं." I said, "तुम्ही बुरखा घालता?" So I said, "आप बुरखा पहनती है?" She said, "हाँ, because I am very proud of what." And she is today, she has done MCom, she's done her PhD in political science. She lives in a place called Jalna. She told me that, "Supriya, my humble request is don't get involved in all this. Support. No religion teaches you bad. No religion in the world. It's people like us who misinterpret it and misuse it." That's the point I'm making. विधेयक निवड समितीकडे पाठवण्याची मागणी काँग्रेसनं केली, पण ही मागणी फेटाळत विधेयक लोकसभेत मंजूर झालं. Subject to correction, the result of the division is ayes 245, noes 11. Motion that bill be passed is adopted. Lobbies may be open now. Clear. महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी खटाटोप असल्याचं मोदी सरकार म्हणतंय, पण सवाल तर शबरीमाला मंदिर प्रवेशावरूनही निर्माण होईलच. और मित्रों, मैं सरकारों को और कोर्ट भी जो आदेश करती है उनको कहना चाहता हूं, सरकारों ने और कोर्ट ने आदेश ऐसे करने चाहिए
जिसका पालन हो सके ऐसे आदेश नहीं करने चाहिए जो लोगों की आस्थाओं को तोड़ने का काम करे। भाजपला शबरीमालाचा विषय धार्मिक वाटतोय तर काँग्रेसलाही तिहेरी तलाकचा विषय धार्मिकच वाटतोय। पीडित मुस्लिम महिलांना न्याय मिळायलाच हवा, पण मग शबरीमालावरूनही न्यायामध्ये समानता येईल याकडेही सरकारनं पाहण्याची गरज आहे। विनोद राठोड, TV9 मराठी, नवी दिल्ली। Is 245 noes 11. Motion that bill be passed is adopted. लोकसभेमध्ये संमत करण्यात आलेल्या या सुधारित विधेयकामध्ये नेमकं आहे काय ते जाणून घेण्यासाठी पुन्हा एकदा जाऊयात वैभवकडे। वैभव, नक्कीच निखिला, मात्र आपण बघितलं की लोकसभेत हे विधेयक आणण्या अगोदर 3 महत्वाचे बदल जे आहेत ते आज सरकारने केलेले होते। नेमकी काय 3 बदल आहेत ते देखील ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण जरा जाणून घेऊयात। आणि एकूणच 3 बदल नेमके काय आहेत ते आपण बघणार आहोत। शबरीमाला मंदिर पुरातन प्रथांविरोधात आक्षेप का आणि तिहेरी तलाक विधेयक कोणत्या धर्माविरोधात नाही, रविशंकर प्रसाद। आज काय काय मुद्दे जे आहेत ते चर्चेला आले ते कोण आपण बघतोय। भाजप नेत्यांचे सूर नेमके काय होते ते देखील आपण बघतोय। रविशंकर प्रसाद यांनी अर्थात ट्रिपल तलाकच्या बाजूनं ही सगळी आपली बाजू जी आहे ती मांडलेली आहे। तिहेरी तलाकमध्ये आपण बघतोय तिहेरी तलाक महिलांच्या सन्मानासाठीच विधेयक आहे असं रविशंकर प्रसाद यांनी ठासून आज सांगितलेलं आहे। आणि पुन्हा एकदा आपण निखिलाकडे जाऊया। निखिला, तर आपण बघितलं एकूणच कशा प्रकारे महत्वाचे बदल जे केलेले आहेत, मात्र गरमागरम चर्चा आज लोकसभेत झालेली आहे। ओव्हर टू यू। नक्कीच वैभव, लोकसभेमध्ये यावर चर्चाही झाली आणि त्यानंतर काँग्रेस आणि विरोधकांनी वॉकआउट सुद्धा इथून केलेलं आहे। पुन्हा एकदा राज्यसभेमध्ये हे सुधारित विधेयक सुद्धा अडकणार का यावर मात्र प्रश्नचिन्ह कायम राहिलेलं आहे। एक छोटासा ब्रेक इथे घेऊयात। ब्रेक नंतर पाहूयात तरुण भारतमधून पवारांवर टीका।